दौलत द्वार कुठे? दौलत द्वार द्वार शहादा चौफुली समोर का? लग्नाला जायचंय. कुठलं? आहेत का सुट्टे? हाँ 201 कुछ भी 201 ज्यादा हो गया, बहुत ज्यादा हो गया. सो व्हाट्सअप गाइज, इट्स अ सनी डे ऑफ मार्च. सकाळचे 9 वाजलेत पण ऊन खूप रखरखीत आहे आणि उन्हाळ्यातली ही जवळपास आय थिंक तिसरी चौथी राईड आहे. या अगोदरच्या राईड्स मी रेकॉर्ड सुद्धा नाही केल्या कारण ऊन खूप आहे आणि काही काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था तर खूप खराब होती. एनिवे हा आमचा गावातला रस्ता आहे, याचं काम चालू आहे. बट काम चांगल्या प्रकारे चालू आहे म्हणून जरी असा त्या मातीचा असला तरी कंडिशन चांगली आहे त्या हिशोबाने. एनिवे आज आम्ही जातोय खानदेशमध्ये. एनिवे मी सध्या खानदेशमध्येच आहे. चाळीसगावहून मी आज जातोय शिरपूरला. सो आत्ता आला आपला घराच्या जवळपास 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरचा फक्त धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग. धुळ्यापर्यंत याच महामार्गावरती आपल्याला चालायचं आहे आणि धुळ्यानंतर मुंबई आग्रा हायवे. तर या हायवे सोबतच तुमचं सुद्धा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आय होप तुम्ही जुने व्हिडिओ बघत असाल. नाही बघितले तर नक्की बघा. हम्पीची सिरीज आतापर्यंतची माझी स्वतःची सर्वात आवडती सिरीज आहे. एनिवे आज सकाळी जशी राईड चालू केली त्यावेळेसच मला थोडासा म्हणजे चांगलाच धक्का बसला कॅमेरामुळे. कॅमेरामुळे नाही ॲक्च्युली, पण माझं 256 जीबीचं SD कार्ड करप्ट झालंय. तो डाटा एक खराब झाला असणार कदाचित. कॅमेरा मेमरी कार्ड डिटेक्ट करत नाही आहे, सो मी त्याच्यामध्ये आता रेकॉर्ड करू शकत नाही. सो आय एम टोटली डिपेंडेबल ऑन इंटरनल मेमरी ऑफ माय DJI. आता किती डिस्टन्स पर्यंत किंवा किती वेळ मी रेकॉर्ड करू शकतो आय डोंट नो, बट आय गेस आजचा ब्लॉग तरी शूट होऊन जाईल. आय वॉज क्युरियस की काल बऱ्याचदा माझे व्हिडिओज रेकॉर्ड करताना खराब होत होते. तिकडे सर्व्हिस रोड असताना ह्या मेन रोडवरती हायवे हा गावातला रस्ता नाही आणि असं इकडून रॉंग साईडने कितपत पटतंय लोकांना आय डोंट नो. मिळून बाऱ्याचा रस्ता हा आहे का? मिळून बाऱ्याचा हा असेल रस्ता. रस्ता किती मस्त केला आपण. मला वाटतंय मिळून बाऱ्याचा असायला पाहिजे तो. सो या हायवेवरचा पहिला टोल आणि प्रोबॅबली धुळ्यापर्यंत यानंतर दुसरा टोल लागणार नाही कदाचित. एनिवे उन्हाळा आहे आणि मी बऱ्याचशा राईड्स केल्या उन्हाळ्यामध्ये सुरुवातीलाच. आता मोस्टली लग्न अटेंड करण्यासाठी, कारण लग्नांचा सीझन तर नोव्हेंबरपासून सुरूच झाला आहे. सो आजची राईड सुद्धा मी काय अशी विशेष रेकॉर्ड करणार नव्हतो कारण उन्हाळा म्हटल्यानंतर सगळीकडे असं उसाड रान असतं. हिरवागार परिसर वगैरे खूप क्वचित बघायला भेटतो. ज्या ठिकाणी नदी वगैरे असेल, तलाव वगैरे असेल तिथे शेतं वगैरे सुद्धा हिरवे असतात. बट मोस्टली जो एरिया आहे तो कोरडा असतो. पण काल मला एक छोटा सबस्क्रायबर भेटला. छोटा इन द सेन्स तो 8वी 9वीला असेल, 2-3 जण होते. तो मला विचारत होता की व्हिडिओज का पोस्ट करत नाहीत, व्हिडिओ का टाकत नाही वगैरे. सध्या म्हटलं एवढ्या उन्हामध्ये कुठे फिरायला चान्सच मिळत नाही. फिरायला इन द सेन्स की मी जनरली कन्सिडर करतो की 400-500 किलोमीटरची राईड असेल ते थोडी लॉंग राईड कन्सिडर होते माझ्यासाठी. 100-150 किलोमीटर खूप नॉर्मल आहे.
की मी 100-150 किलोमीटरला लॉंग राईड म्हणत नाही जनरली. सो आतापर्यंत जितक्या राईड झाल्या त्या 100-150 किलोमीटरच्याच होत्या. आजची ही जी राईड आहे ती अराउंड 200 किलोमीटरची होईल अप डाऊन. सो तो विचार होता की व्हिडिओज टाकले नाहीत वगैरे, म्हणून मी विचार केला की एनिवे आज आपण जातोच आहे, तर आजची राईड रेकॉर्ड करायला काही हरकत नाही आहे. ॲटलिस्ट मागच्या 2-3 महिन्यांपासून काही प्रॉपर ब्लॉग शूट झालेलाच नाही आहे. सो एखादा प्रॉपर कॉन्टेंट भेटू शकतो मला या राईड थ्रू. सो दॅट इज द रिझन आज आपण हा ब्लॉग शूट करतोय. आपण ज्यावेळेस युट्यूबवरती किंवा मूवीजमध्ये फॉरेनचे जे रोड्स वगैरे बघतो, गाड्या वगैरे बघतो, त्यावेळेस असं फॅसिनेटिंग वाटतं. आणि टू बी ऑनेस्ट, मी आतापर्यंत जितके नॅशनल हायवेज वगैरे ट्रॅव्हल केलेत किंवा छोटे मोठे गावं सुद्धा ट्रॅव्हल केलेत, डेफिनेटली मी एक गोष्ट तर म्हणू शकतो की प्रोग्रेस झालाय, बऱ्यापैकी प्रोग्रेस झालाय. असे ह्या लेवलचे रस्ते आपले नॅशनल हायवेज वगैरे बनले आहेत की जे प्रोबॅबली US UK मधले जे रोड्स आहेत त्यांच्यापेक्षाही बेटर लेवलचे आहेत सध्या. हो, पेट्रोल कमी झालंय, संपलं तर नाही एनिवे. ओके फाईन, कंटिन्यू. टू शिरपूर, राईट. ओके, सो थोडं डिस्टन्स समोर जाऊन राईट टर्न घ्यायचा आहे. हा शार्प लेफ्ट टर्न का सांगतोय, चुकीचा का सांगतोय? सो एनिवे आपण आता ऑलमोस्ट धुळ्यात एंट्री केलीच आहे. 3.5 किलोमीटर दाखवतोय, बट सिटीमध्ये न जाता आपण ट्रॅफिक स्किप करू आणि इथून हा बायपास आहे आय गेस, जो आपल्याला डिरेक्टली धुळे आग्रा हायवेवरती घेऊन जाऊ शकतो. सो आपला मॅपही आता करेक्ट शो करतोय. ह्याच हायवेवरती पेट्रोल पंप असायला हवा. सो आता आपल्याला धुळ्यावरून निघून तर 15-20 मिनिटं झालेत आणि ह्या रस्त्यावरचा पहिला टोल आणि आपला टोटल जर्नीवरचा दुसरा टोल आपल्याला आता लागला आहे. एनिवे मी आता बाईक खूप स्लो चालवतोय, कारण असं आहे की आतापर्यंत मी शिरपूरला पोहोचलो सुद्धा असतो आणि इतक्या लवकर पोहोचून मला करायचं काही नाही आहे. त्यामुळे मी हळूहळू चालतोय, कारण रस्ता खूप चांगला आहे, अतिशय चांगला रस्ता आहे. थोडेफार गावांमध्ये स्पीड ब्रेकर्स आहेत मोठे, बट दॅट इज फाईन. आणि इथून जवळच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची हद्द सुद्धा आहे. त्यांनी रस्ता अडवला आणि काय रस्ता अडवला काय बाबा, आहेत का सुट्टे? हाँ 201 कुछ भी, 201 ज्यादा हो गया, बहुत ज्यादा हो गया. समोरून रिटर्न आलो, 50 रुपये व्हायत, म्हटलं चला 50 देऊ. धन्यवाद.
ओके. फायनली जिओचा पेट्रोल पंप भेटला. तो जिओ ऍक्च्युली मी प्रेफर यासाठी करतो कारण मार्केटमध्ये इथेनॉल तर ब्लेंड होतच आहे एनिवे. बाकी पेट्रोल पंपवरती 20% ब्लेंड आहे आणि जिओमध्ये आय गेस 10% ब्लेंड आहे. आणि आपली बाईक काही E20 कंप्लायंट नाही आहे. BS6 फेज 2च्या अगोदरची बाईक आहे माझी. आय थिंक फेज 2 आय डोंट रिमेंबर तर फेज BS6 आहे आपली, पण E20 कंप्लायंट बाईक नव्हती. सो माझ्यासाठी तर बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. करोजन डेफिनेटली रस्टिंग वगैरे असणार आहे बाईकमध्ये. प्लस मायलेज ड्रॉप झालं आहे माझं. अराउंड 16% मायलेज ड्रॉप झालं आहे. 16% मोठा नंबर असतो ज्यावेळेस तुमची बाईक आधीच कमी मायलेज देते. सो एनिवे वी आर ऑलमोस्ट हिअर. शिरपूरच्या आय गेस जस्ट 5-1 किलोमीटर मागे असेल मी. एकाने हा तोडून गेलाय. हा जो समोरचा शिरपूरला जातोय त्याने ब्रेक केलंय. त्याने पे न करता निघालाय तो. त्याने तो बॅरिकेड सुद्धा तोडला आय गेस. सो एनिवे वी आर हिअर इन शिरपूर. डेस्टिनेशन तर आलंय. डेस्टिनेशन एक्झॅक्ट डेस्टिनेशन तर आता आम्ही शोधतोय. बट एनिवे ब्लॉग इथे एंड करायला हरकत नाही आहे. सिटी त्या मानाने तर चांगली दिसते मला शिरपूर. स्वच्छ आहे, रस्ते चांगले आहेत, स्पीड ब्रेकर थोडे जास्त आहेत, बट दॅट इज फाईन. रिटर्न जाताना ब्लॉग बनवायचा नाही बनवायचा विल सी. पण तोपर्यंत काळजी घ्या, सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा. ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा. आणि आता मी आपली घेतो रजा. सी यू, टाटा, बाय बाय. दौलतद्वार कुठे? दौलतद्वार द्वार शहादा चौफुली समोर का? लग्नाला जायचंय. कुठलं? अच्छा, SPM कॉलेज. चालेल, थँक्यू. चालेल. मनोरंजन नाही. अच्छा.